गाईज आता आपली तयारी वगैरे झाली आहे, बघू शकता. लुंगी वगैरे घालून आता मस्तपैकी लुंगी, गमछा, गॉगल आणि शर्ट घालून आणि बाकीचे रूममध्येच आहेत, तयारी वगैरे करतायत. बघू शकता अर्ध्यांची तयारी झाली आहे, समोरच आहेत सगळे. बघा तयारी वगैरे चालू आहे. तुम्हाला आता तयारी करून झाल्यावरती दाखवतो. माझी तयारी तर झाली आहे ऑलमोस्ट, बघू शकता. आपल्या बंडूची पण तयारी झाली आहे एकदम. अण्णा अरे इल्ला इल्ला अण्णा अण्णा रेडी आहे. बाकीचे पण अण्णा रेडी होत आहेत. चिल्लाव नको, चिल्लाव नको. गाईज बघू शकता सगळ्यांची तयारी वगैरे झाली आहे आणि सगळ्यांचं फोटोशूट वगैरे चालू आहे. बघू शकता सगळे रस्त्यावरती पूर्ण सगळं फोटोशूट चालू आहे. सगळे रस्ते गाड्या बिड्या येते त्याला अडवते. अण्णा बनून आले बघा, अण्णा DC. बघू शकता हे बघा घंटा मठ. आणि इथून आपल्याला आतमध्ये हे करायचं. तर गाईज आपण बघू शकता बाकीचे अर्धे पार्टी आहेत आणि आम्ही हळूहळू पुढे चालत आलो, कारण ते लेडीज आहेत म्हटलं तर त्यांना लेट होणार. तर ते तयारी वगैरे त्यांची चालू आहे आणि अर्धे आपले जेंट्स पण त्यांच्यावर थांबले आहेत. आणि आम्ही 5-6 जण जे आहेत जे पुढे आलो, 5 जण पुढे आलो आहे आणि जवळजवळ मंदिराजवळ पोचतच आलो आहे. बघू शकता ते बघा मंदिराजवळ असं पोचतच आलो आहे. पूर्ण शांतता आहे एकदम. गेटमध्ये आता एंट्री मारते. हो आम्ही मंदिरात पोचलो आहे, पण मंदिरामध्ये आरती चालू झाली आहे, ऐकू शकता. मंदिराचा इकडचा व्ह्यू बघू शकता आजूबाजूचा. हा मंदिराचा पाठीमागचा भाग आहे आणि इथे समोर मंदिर आहे. या साईडला दुकानं वगैरे आहेत. लेफ्ट मारून जो होतं तो आपण तिथे पाठीमागच्या यायचं होतो, आता इथून पूर्ण लेफ्ट मारून आता मंदिराकडे जायची वाट आहे. अशी वाट आहे. साईडने शेड वगैरे केलेलं आहे. पाठीमागून पण असं पब्लिक येतं. अजूनपर्यंत असं वाटत नाही की गर्दी असेल करून. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आपण चाललो आहे. ते ज्योतिर्लिंगाचं नाव मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. आणि आता पण त्या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात पोचलेलो आहे आणि गर्दी एवढी वाटत नाही. पण बघूया पुढे जाऊन कसं काय आहे ते, कारण आताच बोलून फायदा नाही. पुढे माणसं येत आहेत, पण माणसं येत आहेत आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता. खतरनाक व्ह्यू आहे आणि आजूबाजूचे स्टॉल पण अजून चालू नाही झाले. ऑलमोस्ट आपण मंदिराकडे पोचलो आहे. बघू शकता आता इथे बुकिंग आपण विचारायला आलो आहे. आमची 5:30ची बुकिंग आहे शीघ्र दर्शनाची आणि स्पर्श दर्शनाची पण बुकिंग असते, पण त्यातून बुकिंग झाली नाही. तर आपल्याला शीघ्र दर्शनाची बुकिंग झाली ती विचारायला गेली. तर काहीच आता आम्ही बघा दर्शन वगैरे करून आलो आहे. सगळे आता ते पाकिट चप्पल बिप्पल सगळे आपले कॅरी करतात आणि त्याच्यात आहे ना 3.5 फिटा फक्त शक्तिपीठ होतं, त्याचं आता आपण दर्शन करून आलो आहे. आणि शक्तिपीठ आणि ज्योतिर्लिंग 2 मंदिर आहे तिथे. त्या मंदिरांचे आमचे आता दर्शन वगैरे झाले आहे आणि आता यांची आता गडबड चालू आहे. मोबाईल जमा केलेले आहे आणि कारण मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून मी व्हिडिओ काढू शकलो नाही. कारण गाईज मला पण अशी खूप इच्छा होती की तुम्हाला पण दाखवावं, पण आता मी ते काढू शकलो नाही कारण मोबाईलच अलाउड नाही. कारण हे बघा इथे काउंटर आहे, त्या काउंटरमध्ये मोबाईल जमा करायचे
आणि पर्स पण असेल तरी जमा करावी लागते आणि त्याच्यानंतरलाच तुम्ही इथून निघू शकता. आणि हे बघा आता इथून आम्ही आता सगळे हे करून आहे ना निघालो आहे आणि आता पुढे पुढे बघू, तुम्हाला दाखवतो. तुम्हाला बाहेरनं मंदिर मी दाखवू शकतो, पण बघूया आता काय. फोटोशूट करून कुठे घेऊन आलं बघा फोटोशूट करायला. आणि हे एकच मंदिर आहे. हे बघा प्रभाव बघू शकतो. पकडली तू बॉस, तुला काय करायची गरज नाही, तुझी लाईन बरोबर आहे. कशाला घेतोस ना तसा काढला येऊ दे ना चप्पल कोल्हापुरी. हे भावा पुढे ये ना. 3.5 शक्तिपीठामधलं एक शक्तिपीठ आणि एक ज्योतिर्लिंग. दर्शन वगैरे आमचं झालं आहे आणि आता निघतोय. तर काहीच बघू शकता इथे डान्स चालू आहे. लहान मुलांचे कथ्थक डान्स आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सभाकल्पतरुर्भाति सभाकल्पतरुर्भाति मेदशाखोपशोभितः शास्त्रपुष्प समाकीर्ण विद्वद्भ्रमर संयुतः
दिव्या जली नाट केल्यारो ब्रह्माजली साधवंदू. घेवला वाटतंय. बघा दर्शन वगैरे करून आता आम्ही निघालो आहे आणि इथे एक डान्स होता, तो डान्स पण आम्ही बघितला आहे. आणि या निलेश भाऊंच्या मिसेस आणि तुमच्या मामी हाय. हे बघा ते दोन्ही मंदिर आहे, ते दोन्ही मंदिरांचे आम्ही दर्शन केले. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, चल टायमिंग आहे. चला लवकर. 7:30ला बंद होणार आहे काय मंदिर ते 12 नंतर. 7:15 झाले. गाईज फायनली आता आमचं दर्शन वगैरे करून फोटोशूट वगैरे करून आता आम्ही निघालो आहे. आणि आमची अर्धी गँग मागे अर्धी गँग पुढे, सगळी ताळमेळ आमची सगळी चुकलेली आहे. काय सगळे असं तेच नाही झालं, म्हणजे झोप पण पूर्ण नाही, त्याच्यामुळे असं झालं. दर्शन व्यवस्थित झालं एकदम, 5 मिनिटात दर्शन एकदम. म्हणजे आम्ही शीघ्र दर्शनाचे हे काढलेलं कुपन काढलेलं आम्ही. इथे 150 रुपये तिकीट आहे त्याची. आणि स्पर्श दर्शनाचं आम्हाला ते बुकिंग झालं नाही, तर त्यामुळे आम्हाला फक्त शीघ्र दर्शनाचंच कुपन भेटलं आहे. तर बघू शकता पुढे बाकीचे चालत आहे, तसेच आमचे पाठीमागे पण चालत आहेत लेडीज लोक. हे बघा पाठीमागून जे येणारे होते ते सगळे पुढे झालं पाठी पुढे झालं. हा गाईज हाय, कसं झालं दर्शन? एकदम मस्त. गाईज तुम्हाला सांगायला विसरलो, आम्हाला तो 12 ज्योतिर्लिंग करणारा स्केटिंगवरनं तो पण आम्हाला भेटला, पण त्याच्यावर तेव्हा आमचा मोबाईल जमा केला होता म्हणून आम्ही व्हिडिओ काढू शकलो नाही. मग आम्हाला बंडू पण सांगतो, बंडू भेटलेला ना तुला पण दिसला, म्हणजे आम्ही वेगवेगळे होतो तरी आम्हाला त्याच्यासोबत. हां त्याच्यासोबत पोलीस सिक्युरिटी पण होती. हां पोलीस सिक्युरिटी पण होती त्याच्यासोबत. आणि त्याला तर पूर्ण आतमध्ये सोडलं असतं दर्शन बिर्शन करायला. डायरेक्ट चला तर आता आम्ही चाललो आहे इथे घंटामठ बघायला. ते तुम्हाला मी जाताना पण दाखवलेलं, हा बघा बॅनर तुम्ही. आणि इथून एंट्री आहे. जाऊन येतोय. तर हे बघा घंटामठ. याची एंट्री कुठून आहे? इथून आहे, कोण नाही वाटत इथे. अभिषेक को रमदगण ओके चंडेश्वर और रमदगण दर्शन करो. नाही गाईज अशा प्रकारे आपले 3 असे मंदिरांचे दर्शन झाले. हे होतं ते घंटामठ आणि ते 2 ज्योतिर्लिंग आणि ते असं दर्शन आपले झालेले आहेत. आणि आता आपण निघालो आहे. आपल्याबरोबर येतो आहे तो गाण्या मागून आणि बाकीची पुढे गेली आहेत गँग.